माझे जीवनगाणे अंक पहिला प्रवेश दुसरा. स्थळ तेच पण जरा नीटनेटकं. स्वयंपाकघरातून भांड्यांचा मिक्सरचा आवाज. रमा एकीकडे गाणं म्हणत स्वयंपाक करते. जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते वाट पाहते. जिथे सागरा. भाजीचं भांड टेबलावर ठेवते. ताट पाण्याची 2 भांडी. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. दारात रमाची मैत्रीण तृप्ती. अय्या ये ना. तृप्ती दबकतच आत येते. डिस्टर्ब नाही ना केलं? छे ग स्वयंपाकच करतेय ये ना. थंडीने गारठलेले हात चोळतच, हे माधव कसा आहे आता? अगं कामावर गेलाय. रमा कोट घ्यायला हात पुढे करते. कोट काढता काढता थपकून, काय? अगं त्याची सर्जरी होती ना. कॅन्सल झाली. म्हणजे म्हणजे कॅन्सर अजून? अगं तुझं कोणाशी बोलणं झालं नाही का? नाही ग. महिनाभर मी इंडियाला गेले होते. हा मावशींना जायच्या आधी फोन केला तेव्हा त्या म्हणाल्या माधवची सर्जरी होणार आहे. कालच तर आले. आय जस्ट कुडंट वेट म्हणून तुला भेटायला आले. तृप्ती मला ना हे सगळं स्वप्नच वाटतंय बघ. काय झालं? बस ना. तृप्ती आणि रमा सोफ्यावर बसतात. ए मला जरा नीट सांग. तुला माहीतच आहे ना लिम्फ नोड्सचे रिझल्ट बेनाईन आले. हो. पण तरी डॉक्टर म्हणाले उगाच रिस्क नको सर्जरी करूया. मग म्हणून त्यांनी घरी पाठवलं. तेव्हा देखील त्याला ताप होताच. दुसऱ्या दिवशी सर्जनची अपॉइंटमेंट होती. तेवढ्यात रमाच्या सासूबाई नऊवारी साडी, अंबाडा, स्तोत्र पुटपुटत आत येतात. तृप्तीला पाहून तिच्या जवळ जात, अगं बाई तृप्ती, तू कधी आलीस? हे काय आत्ताच येतेय. कशा आहात तुम्ही? साईंची कृपा ग. माझा माधव अगदी बरा झाला. संकट टळलं. बसतेस ना तू? हो. नाही आता जेवूनच जा. नाही मावशी आत्ता नको. अहो ती जेवणार आहे. हो ना. छान. मी जरा पूजा आटपते. रमे अगं पोळ्या केल्यास का? नाही करणारच होते. मग राहू दे. मी करते गरम गरम. यावर तृप्ती म्हणते, वाव क्या बात है. तुला घडीच्या पोळ्या आवडतात ना ग? हे काय विचारणं झालं? अहो तुमच्या हातच्या खुसखुशीत पोळ्या खाल्ल्यात मी. नाही आमच्या रमेला ना फुलके आवडतात. रमा आणि तृप्ती एकमेकींकडे बघत. रमे अगं भाजी झाली ना ग? हो. तुमची पूजा झाली की बसू आपण. रमाच्या सासूबाई पूजा करण्यास स्वयंपाकघरात जातात. तृप्ती खुणेनेच विचारते, हे काय? अगं त्यांना ना नीट दिसत नाही. काउंटर सगळा खराब होतो. परत गॅस जवळ उगाच काही झालं तर भीती वाटते म्हणून मी त्यांना पोळ्या करून टाकते. ते काही त्यांना अजिबात आवडत नाही. हो कारण लेकाला गरम गरम पोळ्या खाऊ घालायच्या असतात ना. भारी प्रेम आहे हो लेकावर. अगं माधवला पण आई तितकीच लागते. ए तुला बॉदर नाही होत? नाही होत. बरे बाई. मी तर राजनला स्पष्ट सांगितलंय. तुला मी हवी का आई हे आधीच ठरव. नाही तशा त्या प्रेमळ आहेत ग. आणि ना वयानं खूपच मोठ्या आहे ना त्यामुळे ना मला त्या आजी सारख्या वाटतात. हो. एनिवेज पुढे काय झालं सांग ना. त्या दिवशी ना नवरात्रातली अष्टमी होती. उमेश, शानबाग काका, मावशी सगळेजण भेटायला आले होते. मावशींना पाहून मला ना रडायलाच आलं ग. कॅन्सर म्हणजे? त्यांना मी म्हंटल मावशी आज अष्टमी आहे. देवीनं कौल द्यायलाच हवा.
हो अगं, त्या कोल्हापूरच्या अंबाबाईच्या निस्सीम भक्त आहेत हं. माझी आई सांगायची ना, ती आणि मावशी एकाच शाळेतल्या ना. परीक्षेच्या आधी अंबाबाईच्या मंदिरात नेहमी जात. आमची आई ना जेमतेम पास व्हायची. मावशींचा मात्र नंबर पहिला. हो. तर अगं मावशींनी ना त्या दिवशी माझी आणि माधवची कुंडली बघितली. जणू देवीच त्यांच्या तोंडून बोलली, काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. म्हणजे आणि आश्चर्य म्हणजे कसं कोण जाणे हा, पण उमेशच्या पाकिटात केव्हाचा ठेवलेला साईंचा अंगारा होता. रमा तू काय बोलतेस? तो त्याने माधवला लावला. आतून सासूबाई हाक मारतात, या ग मुलींनो. दोघी टेबलावर येतात. सासूबाई पोळ्यांचा डबा, एक ताट भांड घेऊन येतात. पुन्हा जाऊन वाटीत काहीतरी घेऊन देवाजवळ ठेवतात. तिघी जेवायला बसतात. ए रमा, अगं पुढे काय झालं सांग ना. काही नाही ग. थोड्या वेळाने उमेश काका मावशी सगळे गेले. माधवचा ताप वाढतच होता. इतक्यात दादांचा फोन आला. काय? अगं दुसऱ्या दिवशी जायचं होतं ना, ते ठरवायला फोन केला त्यांनी. फोन ठेवता ठेवता मला म्हणाले, तृप्तीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती. टॉनिक वॉटर घेऊन ये. काय? टॉनिक वॉटर? आणि ते कशासाठी? अगं माधव हॉस्पिटलमध्ये होता ना, तेव्हा एका रेसिडेंट डॉक्टरने त्याला मलेरियाचं औषध सुरू करू असं म्हणाला. पण माधव म्हणजे आता केस स्टडी झाला होता ना, सगळे स्पेशलिस्ट इन्व्हॉल्व होते. त्यात ह्या रेसिडेंट डॉक्टरचं कोण ऐकणार? तर त्या दिवशी दादांचा फोन आला तेव्हा ते म्हणाले, टॉनिक वॉटर मध्ये क्विनाईन असतं. आणि अगं मलेरियाच्या औषधात पण तेच असतं. काय सांगतेस? ऐक तर खरं. मी टॉनिक वॉटर आणलं. माधव ते पिऊन झोपला. आणि सकाळी उठला तोच म्हणजे घामानं थबथबलेला. अगं 2 महिने बिछाण्यातून न उठलेला हा माणूस टकाटका चालायला की काय लागला. बाप रे. कोणताच डॉक्टर याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. रमा, अगं माझाच नाही बसत आहे. तुला माहितीये का, त्याची केस फीवर ऑफ अननोन ओरिजिन ठरली. ओ माय गॉड, इट इज अ मिरॅकल हा. देवाचीच कृपा हो. अगं त्या दिवशी उमेशनं साईबाबांचा अंगारा लावला म्हणूनच तो बरा झाला. माधवची साईबाबांवर भारी श्रद्धा हो. घे नारळाची वडी. माझ्या माधवला भारी आवडतात. नैवेद्य म्हणून केल्या होत्या थोड्या. रमाच्या सासूबाई दोघींना नारळाची वडी देतात. तृप्ती वडी खात बाहेर येत रमाला विचारते, ए तू पण त्याला बरं वाटावं म्हणून उपास केलेस ना, याचं ह्यांना काही कौतुक नाही वाटतं? अगं श्रद्धा आणि सबुरी, मग ते साई असो की दुर्गा, तो बरा झाला ना हे महत्वाचं. ऑल वेल दॅट एंड्स वेल. आय एम सो हॅपी फॉर यू बोथ. चल मी निघते आता, मात्र मला बराच वेळ झाला येऊन. अगं बस ना थोडा वेळ. नाही ग मी निघते. असं म्हणत तृप्ती बाहेर पडते. हात पुसत सासूबाई बाहेर येतात आणि रामाला विचारतात, रामा, हीच तुझी मैत्रीण ना ग? आपल्या सासूला येऊ देत नाही? हो. काय बाई, तरी आजकालच्या एक एक तऱ्हा. ऐकावं ते नवलच. अहो आपल्याला पूर्ण माहित आहे का? उगाच कशाला बोलायचं? तू ही माधव सारखीच होऊ लागलीस. त्यालाही अजिबात कोणाविषयी बोललेलं आवडत नाही. हो. नाही तशी चांगली आहे म्हणा. शानबाग काका आणि मावशींची ओळख हिच्यामुळेच झाली ना ग. हो. ते दोघं मात्र अगदी सज्जन हो. तुझ्यावर त्यांचं भारी प्रेम आहे. सासूबाई झोपायला जातात. जाता जाता
रमाये, अगं पोळ्यांचं तसंच ठेवलंय, उचलू नकोस. माधवला ताज्या करेन. आज नाही लागणार. का ग? अहो, आज त्याला बटाटे वडे खायचेत. काय? तरीच मला आल्या लसणाचा वास येत होता. मी म्हणते भाजी तर साधी केली आहे ना. अहो, जाताना सांगून गेलाय, मी यायच्या आधी तयार ठेव. काय तयार ठेव? अगं, आत्ता ना तो जीवावरच्या दुखण्यातून उठला. अहो, त्याला किती दिवस झाले, आता कामावर पण जायला लागला. मी म्हणते कशाला तळकट खायचं? तो आपणहून म्हणाला. हम्म, तो म्हणतो आणि तू ऐकते. अहो, मला तर किती आनंद झाला. मी म्हणते पथ्य पाणी काही पाळायचं का नाही? बटाटे वड्यांनी काय होणार आहे? काही नाही. तळकट खाण्यानं खोकला नाही का होत? खरंच, आजकालच्या मुली म्हणजे काही धरबंदच राहिला नाहीये. राजा राणीचा संसार, काय करायचं ते करा, मी आपली निघूनच जाते कशी. आत जाणाऱ्या सासूकडे रमा एकदा बघते. किचनमध्ये वड्याचं सारण बाहेर आणते. गोळे करायला जाते पण थपकते. सासूच्या बेडरूमकडे बघते, सारण झाकते आणि सोफ्यावर पडते. मासिक वाचता वाचताच तिला डोळा लागतो. संध्याकाळ होते, बेल वाजते, पुन्हा वाजते. रमा पटकन उठते आणि दार उघडते. माधव आत येतो. बूट काढतो, हातातला डबा टेबलावर ठेवतो आणि कोट काढत. झाले? काय? अगं वडे, आण ना पटकन, खूप भूक लागलीये. भाजी खाल्लीस? बटाटे वड्यांची आठवण काढत खाल्ली. कुठे आहेत? काय? अगं काय 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 विचारतेस? माझे बटाटे वडे लवकर आण रमा, भूक लागली. वडे नाहीत. म्हणजे? नाही केले. का? अरे पण का? मी तुला सांगितलं होतं ना. का बटाटे नव्हते घरात? आहेत. मग काय झालं? तुझी काळजी कशी करायची हे मला कळतंय कुठे. आमच्याकडे कधी कोणी आजारी पडलंच नाही. ए रमा, कोड्यात बोलू नकोस हं. काय झालं? आई, ए आई. आई काही बोलली का? आई. बाहेर सासूबाई येतात. अरे काय झालं? केवढ्यांदा ओरडतोयस? घशाला तुझ्या त्रास होईल. ही रमा काय म्हणतेय? काय? तिने वडे का नाही केले? नाही केले? का नाही केले? तिलाच विचार. आई. अरे मला काय माहित, दुपारभर तर तयारी करत होती. रमा, काय चाललंय? साधे वडे मागितले आणि तेही करता येत नाहीत. मला काय विचारतोस? सासूबाईंनाच विचार. मला एवढं मोठं लेक्चर दिलं आणि आता मलाच विचारतायत. माधव काही बोलणार इतक्यात सासूबाईच बोलतात. काय लेक्चर दिलं? आजकालच्या मुली काळजी करत नाहीत, तळकट खाऊ घालतात, राजा राणीचा संसार. हो, पण मी वडे करू नकोस असं कुठे सांगितलं? म्हणजे काय? तो तुला काही सांगेल पण तू कशी ऐकतेस हे कोण म्हणालं? अगं, आणि वर काय करायचं ते करा, मी इथून निघूनच जाते कशी, असं कोण म्हणालं? हे ऐकून माधव बेडरूम मध्ये जातो आणि इथे या दोघी एकमेकींना भेटतात. मग काय बोलू? पुरुषांना काय कळतंय? तुलाच ना त्याचं आजारपण काढावं लागलं. मी तुझ्या भल्यासाठी सांगत होते. हो, कळलं तुमचं भलेपण. त्या तृप्ती समोर मला तुमच्या हातच्या पोळ्या आवडत नाहीत, हे बोलायची काय गरज होती? अगं, असं कुठे म्हंटल मी? आमच्या रमेला फुलके आवडतात, याचा काय अर्थ होतो? मग काय बिघडलं? काय बिघडलं? आता ते गावभर पसरेल. मला नाही फरक पडत. पण मला पडतो ना. माधव बेडरूम मधून शर्ट बदलून बाहेर येतो. तरी या दोघींचं चालूच आहे हे बघून तो स्वयंपाकघरात जातो. सासू सुनेचं पटत नाही असं लोक म्हणते. एवढंच ना, म्हणू दे ग. अहो तसं नाही, पण कशाला उगाच माकडाच्या हाती.
अगो बाई, अहो सासूबाई, माधव इथे नाहीच आहे. काही बोलला नाही ग, म्हणजे चांगलाच चिडला असेल. आता जा जा, त्याची समजूत काढ. रमा आत खोलीत जाते, पाहते तो तो तिथे नाहीये. अहो, बाहेर गेला की काय? तो वडे करायला गेला असणार. भारी हट्टी हो. रमा, बघ पाहू. रमा स्वयंपाकघरात जायला म्हणून वळते आणि पुन्हा, मी नाही जाणार, तुम्ही जा. तुमच्यामुळे मी वडे केले नाहीत. सासूबाई स्वयंपाकघरात जातात. माधव बाह्या दुमडत सारण बघत असतो. हातात घेणार इतक्यात सासूबाई विचारतात, काय करतोयस? माधव काहीच बोलत नाही. भूक लागली असेल ना? माधव गप्पच. अरे, मी गरम गरम पोळी करते. आई, माधव तिचा हात धरतो. अरे, आत्ता होतील. मी वडे खाणार आहे. सासूबाई त्याच्याकडे बघतात. हो का? हा ऐकणार नाही हे लक्षात येतं. अरे, मग मी करते ना, तू कशाला हात घालतोस? आत्ता होतील बघ. नको, मला येतात. अरे, असं काय करतोस? तू जा बाहेर. छान चालू होतं दोघींचं. सासूबाई हातात सारण घेण्यासाठी हात पुढे करतात. दोघांचा रस्सीखेच सुरू होते. आई सांडेल, तुला धड दिसतंय तरी का? आणि म्हणे मी वडे करते. अरे रमा, तळेल. सारण तयारच दिसतंय. मी गोळे करून देते. रमा, ए रमा, ती कशाला येईल? अदवा तद्वा बोललीस तिला, झालं का समाधान? अरे, आमच्या दोघींचं चालतंय, तू कशाला मध्ये पडतोस? नाहीच पडत. माधव तिच्याकडे बघत तिला प्रत्येक शब्दावर जोर देत विचारतो, पुन्हा मी इथून निघून जातेच कशी, असं म्हणशील? सासूबाई मनातल्या मनात चरकतात. मानेनं हो नाही अशी हलवत दुर्लक्ष करीत, रमा, ए रमा, अगं रमा, जरा इकडे ये पाहू. रमा आतल्या खोलीतून आल्यासारखी करते आणि आले आले म्हणत स्वयंपाकघरात येते. माधव तिच्याकडे रागाने पाहतो. ती नजर टाळते. अगं, तू फक्त सारण केलंयस, पीठ भिजवलं नाहीस. इथलं बेसन अगदी बारीक असतं, गुठळी राहतेच. अहो सासूबाई, भिजवलंय, हे पहा. माधव दोघींकडे दुर्लक्ष करतो आणि खरकट्या हातांकडे बघत आपल्या बेडरूमकडे जातो. सासूबाई, अजून राग गेला नाही वाटतं. अगं, वडे खाल्ल्याशिवाय जायचा नाही. रमे, सारण बाकी छान झालंय हा. चल ग, पटपट करूया. पोरग कामावरून आलं ते भुकेलं आणि आपलं उगाच तुणतुण त्याच्या पुढे. पण सासूबाई, अजून तो शांत का नाही झाला? अगं, मी तुला तेव्हा रागाच्या भरात मी जातेच कशी निघून असं बोलले ना, आणि तू ते त्याला सांगितलंस. मी मी कुठे सांगितलं? अगं, मगाशी नाही का बोललीस? हा हा, आत्ता तुमच्याशी बोलताना. ओ, ते ऐकलं त्याने? आता मला विचारतोय पुन्हा, पुन्हा असं बोलशील? बायकांचं आयुष्य असं मर्जी राखण्यातच जायचं. रमा तळलेला वडा अर्धा तुकडा करून सासूबाईंना देण्यासाठी हात पुढे करत म्हणते, सॉरी हो सासूबाई, माझ्यामुळे तुम्हाला. वडा तोंडात टाकत, अगं, मी बोलले तेच तू बोललीस. रमा त्यांच्या तोंडाकडे बघते. वडा गरम असल्याने त्यांचं तोंड भासतं, पण चेहरा अगदी खुलला. कसा झालाय? चविष्ट. तिखट मीठ बरोबर आहे का घालू अजून? अगदी नको. तू खाऊन बघ, तोंडाला कशी छान चव आली बघ. एकीकडे डोळे करत, लसणीची चटणी केलीयस ना? हो, सकाळीच केली. माधव आत येतो आणि दोघी एकमेकींना वड्याचे घास भरवताना पाहतो. रमा वडा खाते तेव्हा स्वतःच्या तोंडाचा आ करतो आणि आंबट तोंड करून तिच्याकडे बघतो. त्या दोघींचंही लक्ष नाही. दोघी पुन्हा एकत्र काम करायला लागलेल्या पाहून तो मात्र खुश होतो. तसाच बाहेर येतो, टीव्ही सुरू करतो. रमा, अगं, वडे झाले की नाही? आणि चटणी पण आण. सोफ्यावर बसून थ्रीज कंपनी बघता बघता रमा येते.
वडे घेऊन आणि माधव खुश. अंक पहिला, प्रवेश दुसरा समाप्त.